नमस्कार. आपल्या सगळ्यांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण हे सुंदर गोकर्णाचे फूल, यालाच अपराजितासुद्धा म्हणतात, तर हे फूल बनवायला शिकणार आहोत. क्रोशापासून लोकरीचे धागे वापरून हे फूल बनवले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा छोटा साईज पाहिजे असेल तर मी इथे 3 mm ची क्रोशा हुक वापरली आहे. त्याऐवजी तुम्ही 2.5 mm ची वापरली तर ह्या फुलाचा साईज थोडा छोटा बनेल. तर हे फूल बनवण्यासाठी कसे बनवायचे ते शिकण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. गौरी गणपतीला आणि हरितालिकेच्या सजावटीसाठी ह्या फुलांची पुष्परचना किंवा डेकोरेशन करू शकतो. याला असे वेलामध्ये अटकवू शकतो. खूप छान असे दिसते, तर तुम्ही हे नक्की बनवा. हे फूल बनवण्यासाठी हे 4 रंग वापरणार आहोत. सगळ्यात पहिले हिरव्या रंगापासून सुरुवात करायची आहे. 3 mm क्रोशा हुक घेत आहे. नेहमी जशी गाठ करतो तशी गाठ करून घ्यायची आणि 9 चेन्स करायचे आहे. 1 2 3 4 अशा 9 चेन्स झाल्या दाखवते. 9 चेन्स झाल्यानंतर एक स्टिच म्हणजे एक चेन स्किप करायची आणि पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये 3 चेनमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. एक, नेक्स्ट चेनमध्ये दुसरा डबल क्रोशा आणि नेक्स्ट चेनमध्ये तिसरा डबल क्रोशा. असे 3 डबल क्रोशे करायचे आहे. त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये. नंतर एक हाफ डबल क्रोशा करायचा नेक्स्ट स्टिचमध्ये आणि हा हाफ डबल क्रोशा करताना हा हिरवा धागा न ओढता इथे पांढरा धागा जोडायचा आणि तो ह्या हुकने पुढे ओढायचा. हिरव्याने असा इथपर्यंत घेतल्यानंतर आता पांढरा ओढायचा. आता इथून पुढे पांढऱ्या धाग्याने करायचं आहे. 5 डबल क्रोशा करायचे नेक्स्ट स्टिचमध्ये सेम स्टिचमध्ये. व्हाईटच्या ऐवजी मी हा थोडा पिवळा जोडला आहे. याच्यापेक्षा आणखी फेंट पिवळा घेतला तर आणखी छान दिसेल, म्हणजे अगदी हुबेहूब फूल दिसेल. तर इथे नेक्स्ट स्टिचमध्ये 5 डबल क्रोशे घ्यायचे सेम स्टिचमध्ये. 2 3 4 5 डबल क्रोशे झाले एका स्टिचमध्ये. आता पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आणि तो घेताना परत हिरवा धागा जोडायचा. आता पलटवायचं म्हणजे आता या साईडनी करायची आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचमध्ये.
1 2. आता पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे, म्हणजे पुढच्या सगळ्यात उरलेल्या म्हणजे 1 2 3 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशा करायचा. 1. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सेकंड डबल क्रोशा. थर्ड स्टिचमध्ये थर्ड डबल क्रोशा. याप्रमाणे केले आहे. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये आणि त्यानंतर एक सिंगल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये. लास्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच करायचं आणि हे राऊंड कंप्लीट होतो. इथे नेक्स्ट राऊंडसाठी एक चेन करायची आणि इकडे एक सिंगल क्रोशा करायचा या बाजूने. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आणि त्याच्यानंतर दोन डबल क्रोशे करायचे आहे नेक्स्ट स्टिचमध्ये एक, त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक. आणि इथे करताना हा राऊंड करताना ह्या गॅपमध्ये स्टिचेस घ्यायचे आहे. नेहमी आपण आधीच्या स्टिचवर घेत असतो, पण इथे ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहे. आता पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये परत एक डबल क्रोशा, आता पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा, पण इथे पुन्हा ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. जसं आपण येलो कलर जॉईन केला होता तसं आता इथे ब्ल्यू कलर जॉईन करायचा आहे. अशा प्रकारे आता ह्या पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करायचा, एकाच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, इथे लक्षात ठेवायचं की गॅपमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे असे 5 वेळा करायचे आहे. 1 2 3 4 5. प्रत्येक वेळी 2. नेक्स्ट गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशे, 1 2. नेक्स्ट गॅपमध्ये 2, 1 2. सेम गॅपमध्ये करत आहे आपण. असे आपल्याला 7 टाइम्स 2 टाइम्स डबल क्रोशे करून घ्यायचे आहे सेम गॅपमध्ये. तर हे आपण 7व्यांदा करत आहे आणि ह्या 7व्यांदा जेव्हा दुसरा डबल क्रोशे करणार आहे तेव्हा ग्रीन कलर ॲड करायचा आहे. आधी जसे आपण दुसरा कलर चेंज करत होतो त्याप्रमाणे. आता एक डबल क्रोशे करायचा नेक्स्ट गॅपमध्ये. आणि परत नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट गॅपमध्ये 2 वेळा डबल क्रोशा सेम गॅपमध्ये.
पुढच्या गॅपमध्ये एक वेळा हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक वेळा सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायचं आणि इथे हा राऊंड पूर्ण होईल. आता नेक्स्ट राऊंडसाठी एक चेन करायची आणि पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. आता आपल्याला गॅपमध्ये नाही करायचे, आता आपल्याला स्टिचवर करायचं आहे. अशा प्रत्येक स्टिचवर 7 स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. तर हे 7 टाइम्स झाल्यावर दाखवते. 7व्यांदा करताना काय करायचं आहे, परत एक सिंगल क्रोशा करायचा, पण धागा घेताना हा ब्ल्यू कलरचा धागा घ्यायचा आहे. अशा प्रकारे 6 कंप्लीट करायचे आणि 7th वेळेस ब्ल्यू कलरचा धागा घ्यायचा. ब्ल्यू कलर ॲड केल्यानंतर एक सिंगल क्रोशा करायचा आहे. त्याच ठिकाणी नंतर एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. सेम स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशा, त्यानंतर डबल क्रोशा करायचे नेक्स्ट स्टिचमध्ये. अशा 3 स्टिचेसमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. एक झाला, 2, 3 डबल क्रोशे करून झाले. इथे आपल्याला साईज वाढवायचं आहे, म्हणजे हे फूल मोठं करायचं आहे, त्यामुळे 3 एकाच स्टिचमध्ये घ्यावे लागेल. हे इथे चुकलंच, ते उकलून घेते मी आणि हे एका स्टिचमध्ये 3 वेळा डबल क्रोशे करायचे. एक झाला, आता हा दुसरा, हा तिसरा सेम स्टिचमध्ये. आता नेक्स्ट स्टिचमध्ये सुद्धा सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहे. 1, 2, 3. एक वेळा झालं, दुसऱ्यांदा झालं. 3 डबल क्रोशेचे स्लॉट्स. आता एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे नेक्स्ट स्टिचमध्ये. आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा आहे. जिथे आपण हाफ डबल क्रोशा घेतला तिथेच सिंगल क्रोशा करायचा. आता एक हाफ डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये. नेक्स्ट स्टिचमध्ये आता एक डबल क्रोशा, म्हणजे त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे करून, इथे जसं आपण एका स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे घेतले तसेच इथे घेत आहे एका स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे. असं आपल्याला 4 वेळा करायचं आहे, म्हणजे 4 स्लॉट्स करायचे. हे 3 स्टिचचा एक, आता हा दुसरा 3 डबल क्रोशेचा, सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये पण सेम स्टिचमध्ये 3, असे आपल्याला टोटल 4 टाइम करून घ्यायचे आहे. 4 टाइम्स नेक्स्ट स्टिचमध्ये, सेम स्टिचमध्ये 4 डबल क्रोशे. तर हे असे 4 वेळा झाल्यावर दाखवते. हे बघा 4 वेळा करून झाले आहे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आणि त्याच स्टिचमध्ये
हाफ डबल क्रोशा घ्यायचा, त्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा. आणखीन एक सिंगल क्रोशा घ्यायचा सेम स्टिचमध्ये. 1 हाफ डबल क्रोशे केला आणि सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे केले. आता पुढच्या स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे, जसं इथे केलं आहे तसं. 1 2 3 असं आपल्याला परत 3 वेळा करायचे. पुढच्या स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे, सेम स्टिचमध्ये 1 2 3 असे टोटल परत 3 टाइम्स करून घ्यायचे. इथपर्यंत झाल्यावर दाखवते. हे असे 3-3चे स्लॉट्स एकूण 4 वेळा झाले. आणि शेवटच्या स्लॉटमध्ये जेव्हा आपण लास्ट डबल क्रोशा करतो तेव्हा परत ग्रीन कलर ॲड करायचा. हा असा डबल क्रोशे करताना हुक घालून ब्ल्यू न घेता ग्रीन घ्यायचा. आता आपल्याला येलोची गरज नाही आहे, येलो थ्रेड कापून घेतला तरी चालेल, म्हणजे हे असं गुंतणार नाही. आता आपल्याला पुढचे स्टिचेस ग्रीन कलरनेच करायचे आहे. सिंगल क्रोशा करून घ्यायचा, 1 सिंगल क्रोशा प्रत्येक स्टिचमध्ये. 2 3 4 हे इथपर्यंत येईपर्यंत सिंगल क्रोशे करायचे. 5 6 ते 7 7 सिंगल क्रोशे करून आता इथे लास्टला एक स्लिप स्टिच करायचं. आणि एक चेन घेऊन थोडा धागा सोडायचा आणि टाकून घ्यायचा. हा धागा आपल्याला शिवायसाठी लागणार आहे. एवढा धागा. आता हा जो निळा धागा आहे हा पण कापून घेऊ. याचं काम झालं आता. आणि हा पिवळा धागा पण कापून घेऊ. आता हे असंच ठेवायचं आहे. आता काम आहे व्हाईट थ्रेडचं. मधातला भाग बनवायचा आहे. गाठ करून घ्यायची आणि 8 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 चेन झाल्यानंतर एक स्टिच स्किप करून सगळ्या स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. ह्या 8ही चेन्समध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्या.
हे झाल्यावर दाखवते. हे बघा 8 चेनमध्ये सिंगल क्रोशे झाल्यानंतर एक चेन करायची आणि हे पलटवून घ्यायचं. परत या बाकीच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायची. इथपर्यंत झाल्यावर पुन्हा एक चेन करून टर्न करायचं आणि या साईडने करायचे. अशा आपल्याला टोटल 5 रोज कंप्लीट करायचे आहे. तर हे झाल्यावर दाखवते. इथपर्यंत झालं की एक चेन करून पलटवायचं, परत असंच करायचं. ही रो झाल्यानंतर एक चेन करायची, पलटवायचं, इकडची रो करायची. हे बघा 5 रोज करून झाले आहे. आता थोडा धागा सोडायचा आणि हे कापून घ्यायचं. अशा प्रकारे बनलं आहे हे 5 रो झाल्यानंतर. आता याला असं करून इथे आपल्याला जोडायचं आहे या फुलामध्ये. सुईच्या मदतीने असा सुई हा धागा ओढून ते जोडायचं. 2 बाजू एकमेकांना जोडायची, पण हे पूर्ण नाही जोडायचं आहे. अर्ध्या अंतरापर्यंत जोडायचं आहे आणि अर्धं ओपनच राहू द्यायचं आहे. असं ओपनच राहू द्यायचं आहे. इथे एक गाठ मारून हा पण धागा कापून घेऊ आणि हा आतल्या साईडने ओढून घेऊ शकतो फिनिशिंगसाठी. अशा प्रकारे आता हे जे छोटंसं फूल तयार झालं हे या फुलामध्ये जोडायचं आहे. छोटं फूल या फुलात जोडण्यासाठी आपण जो हा धागा सोडला होता हिरवा, तो सुईमध्ये टाकून घ्यायचा आणि इथे असं व्हाईट कलरच्या फुलाला बंद केलं तसंच या फुलाला म्हणजे ह्या ग्रीन पार्टला अटॅच करायचं आहे 2 साईड्स. सोपं आहे. जशी आपण कपड्याला शिलाई मारतो तशीच ह्या 2 साईडला मारून घ्यायची आहे. आणि पॅक करून घ्यायचं आहे 2 बाजू. हे पॅक करताना थोडासा व्हाईटचा पण पार्ट घ्यायचा, म्हणजे हे व्हाईट व्यवस्थित फिक्स होईल, याच्यातून निघणार नाही. थोडासाच घ्यायचा, नाहीतर आपली सुई निघायला त्रास होईल. व्हाईट फुलाचा पार्ट घेण्यासाठी काय करायचं, इथून अगोदर ग्रीनमधून सुई टाकायची आणि त्यानंतर मग व्हाईटमधून टाकायची आणि त्यानंतर मग इकडल्या साईडच्या ग्रीनमधून टाकायची. तरच ते असं आतल्या बाजूनी फिक्स होईल, नाहीतर ते बाहेरच्या बाजूनी निघून जाऊ शकते, म्हणजे बाहेरच्या बाजूने दिसेल ते. त्यामुळे असं एकेकाने भाग जोडायचे, सुई काढायची एकेकाने. पहिले ग्रीनमधून त्या भागाच्या, नंतर व्हाईट भागात. एकदा हा व्हाईट पार्ट फिक्स झाला की मग आपण फक्त ग्रीनमधून घेऊ शकतो. हे पण अर्ध्यापर्यंतच फिक्स करायचं आहे. झाल्यानंतर मग इथे मागच्या बाजूने काढून घ्यायचं याला आणि इथून धागा कट करून घ्यायचा, किंवा मग हा इथूनच काढून घेतल्यावर
क्रोशा हुकने पण याला अटॅच करता येते. क्रोशा हुकने पण हा असा ओढून घेऊन आतल्या बाजूने फिक्स करता येतो. असा ओढला की तो मग निघणार नाही. हे सगळे उरलेले थ्रेड्स कापून घ्यायचे आणि उरलेले थ्रेड्स आतल्या बाजूने घेऊन फिक्स करून घ्यायचे. जसं आपण हा ग्रीन घेतला आहे तशा प्रकारे आपलं हे गोकर्णाचं फूलसुद्धा म्हणतात त्याला आणि अपराजिताचं फूल तयार झालं आहे. गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी खूप छान दिसते आणि मंगळागौरीला सुद्धा हे फूल आपण ठेवू शकतो सजावटीसाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांसोबत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा घरच्या घरी अशी फुलं बनवून स्वतःच्या घराची सजावट करू शकतील. विकत प्लास्टिकची फुलं आणण्यापेक्षा हे खूप परवडणारं आणि इको फ्रेंडली आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका, कारण मी अशीच वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि क्रॉचेटपासून वस्तूंचे ट्युटोरियलचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर कलाकृतीसोबत. तोपर्यंत नमस्कार.